पायोनियर कंपनीच्या P3524 मका वाणाची दमदार पीक पाहणी, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बागलाण तालुक्यातील आखतवाड येथे प्रगतिशील शेतकरी शिवदास दादाजी खैरनार यांच्या शेतात पायोनियर कंपनीच्या P3524 या उच्च उत्पादनक्षम मका वाणाची भव्य पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थित राहत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली। कार्यक्रमाचे आयोजन विकास देवरे, तुषार ठोके आदींनी केले होते। यावेळी पायोनियर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर ज्योतिराम गोडसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना P3524 या मका वाणाचे वैशिष्ट्य सविस्तर सांगितले। कमी खर्चात अधिक उत्पादन, दाण्यांची उत्कृष्ट गुणवत्ता, रोगप्रतिकारक क्षमता आणि जोमदार वाढ यामुळे हे वाण शेतकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शेतात उभ्या असलेल्या भरघोस आणि आकर्षक मका पिकाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमातून आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे आणि उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। S9 TV न्यूज वृत्त संकलन विभाग, मालेगाव। नमस्कार, माझे नाव विनय शिवदास खैरनार, राहणार आखतवाडी, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक। आम्ही जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये 3524 या वाणाची लागवड केली। त्या वाणाबद्दल सांगायचं झालं तर एका झाडाला 2 कणीस अशा प्रकारे 70 ते 80% क्षेत्रावर डबल कणीस असून हे वाण आम्हाला चांगलं वाटले बाकी इतर वाणांच्या तुलनेत। आणि बऱ्यापैकी आम्ही नवीन पद्धतीचा वापर केला। चायनीज टेक्नॉलॉजीप्रमाणे आम्ही लागवड केली। एका ठिकाणी 2 बी लागवड करून इनलाईन वगैरे ठिबकचा वापर केला। त्याच्यामुळे उत्पादन चांगलं निघेल अशी अपेक्षा आहे। आणि वरतीपर्यंत प्रत्येक कणीस हे भरलेलं आहे। त्याच्यामुळे ही व्हरायटी खूप चांगली वाटते। येणाऱ्या खरीप हंगामात लागवडीसाठी काही हरकत नाही। नमस्कार, मी ज्योतिराम गोडसे, टेरिटरी मॅनेजर कसमादे। आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील आखतवाडी या गावामध्ये। या शेतकऱ्यांचं नाव जे आहे ते शिवदास दादाजी खैरनार। आज तारीख आहे 10/5/2026। या दिवशी आपण या प्लॉटवरती उभा आहोत। आणि आता जर तुम्ही बघितलं, हा जो प्लॉट आहे 3524, माझ्या पाठीमागे जर तुम्ही कंस बघत असाल तर तुम्हाला दिसेल की एकसारखे एक समान आकाराचे कंस या ठिकाणी आहेत आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेले कंस आहेत। याच प्लॉटची आपल्याला माहिती घ्यायची आहे। या प्लॉटमध्ये काय वैशिष्ट्य आहेत, कसा पद्धतीनं लावलेला आहे, हा किती उत्पन्न देऊ शकतो, ही माहिती आपल्याला घ्यायची आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी प्लॉट जो आहे ना फिरून दाखवतो, कशा पद्धतीनं आहे ते तुम्हाला पण समजेल। आज जर बघितलं आपण, या ठिकाणी तुम्ही बघत असाल याचे कंस जे आहेत, म्हणजे एका झाडाला डबल कणीस येणं ठीक आहे, पण तुम्ही याच्या आतमध्ये जरी गेला तरी ह्याच्यामधल्या आतमधल्या ह्याला पण डबल कणीस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल। बाहेर जर बघितलं तुम्ही, मी जसं ताट तुम्हाला मोजून दाखवेल की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ताट मोजले। 10 ताटापैकी 10 ताटाला डबल कणीस आहे। तुम्ही सगळ्याच ताटाला इथून पलीकडे आतमध्ये तुम्ही म्हणाल की ह्या बाहेरच्या लाईनीला आहे, पण इथं जर बघितलं तुम्ही, आत ही लाईन आतमधली आहे, आतमधल्या लाईनमध्ये सुद्धा डबल कंस तुम्हाला पाहायला मिळते। हे या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर योग्य अंतरावर ही व्हरायटी लावली तर तुम्हाला डबल कणीस आणि उत्पन्न जास्त येईल। आता आपण पुढचे वैशिष्ट्य बघणार आहोत, तर तुम्ही माझ्या पाठीमागं या। तर तुम्हाला जो प्लॉट दाखवायचा आहे तो प्लॉट आपण या ठिकाणी आतमध्ये आम्ही 1 गुंठा केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळे कॅरेक्टर माहीत होतील। तुम्ही जर बघत असाल माझ्या बाजूला तर ह्याच्यामध्ये कंस तुम्हाला दिसतील। कंस एकदम चांगले आहेत, कलर चांगला आहे। ह्याच्यामध्ये जर बघितलं, हा 3524 लय भारी एकदम चांगला मका आहे। आणि तुम्ही या पाठीमागं मी तुम्हाला दाखवतो पहिलं जे वैशिष्ट्य आहे या वाणाचं। जर तुम्हाला पाहायचं असेल या वाणामध्ये काय खासियत आहे तर मी तुम्हाला दाखवल। तिथं
जे लिहिलेलं आहे, उत्पन्नाच्या खजिन्यात मिळतात जास्त ओळी जास्त दाणे. आज तुम्हाला सांगतो की कुठलीही मका घ्या, कुठल्याही मकेमध्ये तर तुम्ही गेला तर तुम्हाला 35-26 एवढ्या ओळी सापडणार नाही. माझ्या हातात एक कणीस आहे, मी ते कणीस मोडतो तुमच्या समोर आहे आणि ह्याच्या लाईनी ज्या आहेत त्या मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 लाईनी आहेत ह्या कंसामध्ये. त्याच्यामुळे हे जे उत्पन्न जे जास्त येतं ते ह्याच्यामुळेच येतं. ह्याच्यामध्ये जास्त ओळी जास्त दाणे आहेत. ह्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर मी तुम्हाला तुम्ही प्लॉट बघताय, पायनियर P35-20 लय भारी. जर हा मका एवढा चांगला आहे तर प्रत्येकाने लावायला काय हरकत नाही. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये संकरित मका लावा आणि स्वच्छ निरोगी उत्पादन मिळवा. याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये लुमिजन ट्रीटमेंट केलेलं आहे. लुमिजन ट्रीटमेंट केल्यामुळं या मकेमध्ये लष्करी अळीचं प्रमाण कमी राहील. काही शेतकऱ्यांचा थोडा गैरसमज आहे की अळी किंवा हे जास्त राहतं, पण पायनियर 35-20 किंवा पायनियरच्या प्रत्येक व्हरायटीला यावर्षी लुमिजन ट्रीटमेंट आलेलं आहे. त्यामुळे अळीचं प्रमाण इतर मक्यापेक्षा कमी राहील. याच्यानंतर 35-24चं उत्पन्न जास्त काय येतं तर त्याचं एक तिसरं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर बघत असाल, चांगल्या उत्पन्नाचा वादा सेलिंग टक्केवारी जादा. सेलिंग टक्केवारी जादा म्हणजे काय, हे माझ्या हातात ह्याची बिट्टी आहे. ही बिट्टी एकदम लहान बिट्टी आहे. तुम्ही या बिट्टीवरती 5 रुपयाचा डॉलर जरी ठेवला तरी तो मोठा होईल, एवढी लहान बिट्टी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही जर 100 किलो कंस घेतले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 84-85 किलो दाणे मिळतील आणि 14-15 किलो बिट्टी मिळेल. त्यामुळे ह्याच्यात दाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ह्याचं उत्पन्न जास्त आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, झाडाला पडण्यापासून वाचवतात म्हणजे चांगल्या उत्पन्न मिळते. ह्याच्यामध्ये मुळं जे आहेत, तुम्ही जर या ठिकाणी मुळं जर बघितले याचे, तर मुळाला वरून सपोर्ट आहे. त्यामुळं ही व्हरायटी पाऊस वारा किंवा काही जरी आलं तरी पडत नाही आहे. त्यामुळे ह्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळतं आणि हे 4 वैशिष्ट्य आहेत. म्हणूनच ही मका एकदम चांगली आहे. आणि मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करेल की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तुम्हाला खरंच चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल आणि चांगली व्हरायटी लावायची असेल, आज बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी P35-20 हाच वाण आहे. तर मी माझ्याकडून विनंती करेल की सर्वांनी येणाऱ्या खरीपमध्ये P35-20 हा वाण बागायतामध्ये चांगलं व्यवस्थापन असेल, चांगलं पाणी असेल, सगळ्या गोष्टी वेळेत करण्याची तयारी असेल, त्या मकेला जीव लावणार असाल तर P35-20 हा वाण लावा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.